माता की वंदे वंदे। आज आपण सर्वजण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। भारतीय जनता पार्टीच्या या प्रदेश कार्यालयामध्ये गेली वर्षानुवर्ष प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम हा मोठा थाटामाटामध्ये राष्ट्रीय सण म्हणून आपण सर्वजण साजरा करतो। भारतीय जनता पार्टीची आपली असणारी विचारधारा हे राष्ट्र प्रथम या विचारसरणीवरती आणि राष्ट्रीयत्वाचा धागा धरून राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा अग्रेसर होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो। देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी, या दोघांच्या नेतृत्वामध्ये देश आणि महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून सातत्याने रात्रीचा दिवस करत ही दोघंही व्यक्तिमत्व देशासाठी आणि राज्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात। पारदर्शकता ही महत्त्वाची आहे हे वारंवार सांगण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे आणि म्हणून त्यासाठी आपली विचारधारा ही तळागाळापर्यंत पोचली पाहिजे। आपली विचारधारा राष्ट्रीयत्व आणि त्याचबरोबर एकात्मता या सगळ्या गोष्टी सातत्याने आपल्या विचारसरणीच्या माध्यमातून आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून सातत्याने सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा नेहमी प्रयत्न करताना दिसतो। आपण पाहिलं असेल विकासात्मक दृष्ट्या या देशाला पुढे नेण्याचं काम आणि काही अशी धोरणं की ज्या धोरणांमुळे आपला देश हा जगामध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण जगामध्ये महासत्तेच्या दिशेने आपलं प्रत्येक पाऊल या देशातील प्रत्येक क्षेत्रामध्ये पडलं गेलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून देशातील प्रत्येक नागरिकाने त्याचं स्वतःने त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा हे सातत्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगतात। महाराष्ट्राला सुद्धा ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जर घेऊन जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी प्रयत्न करतात। आपल्याला माहीत आहे की रोजगाराच्या असंख्य संधी प्राप्त झाल्या पाहिजेत आणि म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त FDI हे येणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून देवेंद्रजींचा सातत्याने त्या दृष्टिकोनातून प्रयत्न राहिला। वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात त्यासाठी त्यांचे असणाऱ्या प्रयत्नांना आत्ताच ते ज्यावेळेला दावोसला गेले होते त्या ठिकाणी त्यांना यश आलं। जवळजवळ 30 लाख कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये त्यांना यश आलं। 40 लाखापेक्षा जास्त रोजगाराच्या संधी या माध्यमातून तयार होणार आहेत हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना फार अभिमानास्पद आहे। आणि आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये कसा अग्रेसर होईल यासाठी त्यांनी जे प्रयत्न करत आहेत तुम्हाला आम्हाला सर्वांना आजच्या या दिवशी हा संकल्प करणं गरजेचं आहे की त्यांनी जे स्वप्न तुम्हाला आम्हाला सर्वजण जे आपण सर्वजण पाहत आहेत ते साकारण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना तुम्हाला आम्हाला सर्वांना साथ द्यायची आहे तो आपण तुम्ही आणि आम्ही सर्वांनी आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त संकल्प करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।